ठाणे जिल्ह्याच्या वतीनं ठाणा आणि पालघर तालुक्याच्या कम्युनिस्ट पक्षाची इथे एक आम्ही बैठक घेतली। कार्यकर्त्याचा एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद आम्ही घेतोय। संपूर्ण भारतामध्ये बीजेपी जो कारभार चाललेला आहे 10 वर्षामध्ये, या 10 वर्षामध्ये सर्व सरकारी संस्था, इंडिपेंडेंट संस्था बर्बाद केल्या आणि कुठल्याही सरकारी ज्या संस्था होत्या, ज्या कंपन्या होत्या, त्या विकायचं काम यांनी केलं। जनतेला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये महागाईवर हे सरकार काय बोलत नाही, बेरोजगारीवर हे सरकार काय बोलत नाही, आरोग्यावर हे सरकार काय बोलत नाही, शिक्षणावर हे सरकार काय बोलत नाही। फक्त आणि फक्त देवाच्या धर्माच्या नावानं बोलून आणि सामाजिक ध्रुवीकरण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करते। आणि म्हणून जे भांडवलदार प्रवृत्तीचं सरकार आणि जो विचार चालवला जातो त्याच्यातून या देशाचं जे 10 वर्षामध्ये वाटोळे झालेले 50 वर्ष आणखी भरपाई करायला जातील। आणि म्हणून या भारतातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की या बीजेपीला घालवण्यासाठी आणि मोदीला हरवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे। आणि म्हणून 29 पक्ष मिळून एकत्र एक इंडिया आघाडी बनवली आणि एकाच एक असा उमेदवार देण्याचा जो पवित्रा घेतला, जिथे शक्य होईल तिथे असा निर्णय घेतला। हा केंद्रीय म्हणजे राष्ट्रीय लेवलला निर्णय झाला एनडीएचा आणि राज्याच्या लेवलला निर्णय घेतला महाविकास आघाडीचा। इथे 8 पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी बनवली। सगळ्यांचं सूत्र एकच आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं, एकाच एक शक्य होईल तिथं एकाच एक उमेदवार द्यावा आणि या आतंकखोर वृत्तीच्या बीजेपीला इथून घालवलं पाहिजे। आजपर्यंत भारत सरकार या देशाला बोललं जात होतं, पण मोदी आल्यापासून आस्ते आस्ते बीजेपी सरकार, बीजेपी नंतर मोदी सरकार आलं। कुठल्याही मंत्र्याला त्याचं काम करू न देता सर्व ठिकाणी मोदी मोदी मोदीच। रेल्वेला झेंडा लावायचा असेल, दाखवायचा असेल तरी सुद्धा तिथे लेबरचं मुकदमाचं काम असताना किंवा रेल्वे मंत्र्याचं काम असताना सुद्धा पुढे झेंडा दाखवायला पंतप्रधानच जातात। ही हुकुमशाही प्रवृत्तीची, एकलशाही प्रवृत्तीची, व्यक्ती केंद्रित ही सरकारची जी पॉलिसी आहे ते बदलणं गरजेचं आहे। ते जर बदललं नाही तर भारताला वाचवणं मुश्किल होईल। प्रत्येक दिवसाला घटनेच्या, भारतीय राज्यघटनेची तोडमोड केली जाते, रोज एक ना एक कलम तुडवलं जाते। आणि आताच्या आता आपण बघितलं असेल, या ठिकाणी तुम्ही बघितलं सुरतचं प्रकरण काय झालं बघितलं, इंदोरचं प्रकरण काय झालं बघितलं। अशा पद्धतीची त्यांना लोकशाही चालवायची आहे, जिथं हुकुमशाही पद्धतीने आपल्या पद्धतीने करून घ्यायचं आणि लोकांचं जे मूलभूत हक्क आहे ते डावलले गेले तरी हरकत नाही। लोकांच्या अधिकाराचं यांना चिंता नाही, लोकांच्या कल्याणाची यांना चिंता नाही। यांना येणं प्रकरण फक्त आणि फक्त मोदींना सत्तेवर राहायचं आहे आणि ते त्या ठिकाणी आताच्या आता कालचं पण आलं, गौडा कुटुंबियाचं आलं, त्याच्या अगोदर पैलवान महिलांचं आलं, त्याच्या अगोदर त्याचं ह्याचं आलं, मणिपूरचं आलं। चिक्कर प्रकरण असे होतात, पण त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही। आणि म्हणून या सरकारच्या विरोधी काम करण्यासाठी, याला घालवण्यासाठी, ह्या ब्रह्मराक्षसाला गाडण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी असा निर्णय घेतलाय आणि तोच निर्णय बहुजन आपल्या महाविकास आघाडीच्या निर्णय राज्यामध्ये पण घेतला। आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा कौन्सिलच्या वतीनं आम्ही असा निर्णय घेतला का या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जो एनसीपीचा उमेदवार आघाडीच्या वतीनं दिला, त्यांचं बालेमामा सुरेशजी म्हात्रे आणि टोपण नाव त्यांचं बालेमामा म्हणून ते प्रसिद्धीला आहेत। आणि म्हणून आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निर्णय घेतला आहे का सर्वतोपरीनं आपण आघाडीचा उमेदवार सुरेशजी म्हात्रे साहेब आणि बालेमामा यांनाच मदत करायचं आम्ही फायनल केलंय। आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपूर्ण जिल्ह्यामध्ये 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनुसार आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत।
आणि त्यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष पूर्ण ताकदीनुसार प्रयत्न करणार आहे. आम्ही त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहोत. और अंतर्राष्ट्रीय कामगार दिन और महाराष्ट्र दिन के संयुक्त इससे हमने आज ठाणे जिला के ये मतदार संघ के प्रमुख कार्यकर्ता का एक मेड़ावा आज हमने किया और उस मेड़ावा के अंदर ऐसा तय किए गए कि भिवंडी लोकसभा के अंदर आघाड़ी का जो उम्मीदवार है बाल्या मामा, उसको पूरी तरह से पाठिंबा, खाली पाठिंबा ही नहीं तो उसका प्रचार के साथ में उसको सपोर्ट करने का ये निर्णय हुआ। उसी निर्णय को बताने के लिए आज के ये पत्रकार परिषद हमने बुलाई है। हालांकि बहुत ज़्यादा चर्चा इस मेड़ावे में हुई कि हम जब आघाड़ी के साथ में है या इंडिया आघाड़ी के साथ में है तो उसके अंदर हमारा सोच बिल्कुल ये है कि इस 10 साल में बीजेपी सरकार, जिसको बार बार मोदी सरकार बोला जाता है, वो सरकार कई मामले में जो है वो पीछे है, लोगों को वो न्याय देने में कामयाब नहीं हुई है और इसके वजह से लोग, जो देश के लोग हैं वो परेशान हैं। इस देश का किसान लड़ रहा है, इस देश में कामगार लड़ रहे हैं, इस देश में महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ी वो लड़ रहे हैं। सारे लोग जो है इस सरकार से परेशान है और ऐसी सरकार हटनी चाहिए। इसके लिए यहाँ उनकी एक सीट कम हो, इसके लिए भिवंडी लोकसभा में हमने राष्ट्रवादी के बाल्या मामा को सपोर्ट करने का तय किया है। बिल्कुल हम तन मन धन से लगे रहेंगे और उनको जिता के लाएंगे। इसके लिए आज के मेड़ावे में ये निर्णय हुआ और उसकी जानकारी आपको हम दे रहे हैं। बाल्या मामा मात्रे, इनको भिवंडी लोकसभा क्षेत्र के अंदर भारतीय कम्युनिस्ट पक्ष का जन संगठना के अंदर का ठाणे जिले का अध्यक्ष होने के नाते सभी लोगों से, कार्यकर्ताओं से चर्चा करने के बाद में बाल्या मामा को जाहिर समर्थन देने का ऐसा हमने तय किया है। तो ऑल इंडिया यूथ फेडरेशन की तरफ से मैं उसे यहाँ पर जाहिर समर्थन देता हूँ।